संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर आजपासून चर्चा सुरू होणार. युवा शक्तीला केंद्रस्थानी ठेवत 3 कर्तव्यांवर आधारित वर्ष 2026-27 साठीचा अर्थसंकल्प वित्तमंत्र्यांकडून संसदेत सादर. सुमारे 53.5 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट 4.3% राहण्याचा अंदाज व्यक्त. वित्तीय शिस्त राखण्यात यश. नवा प्राप्तिकर कायदा 1 एप्रिलपासून होणार लागू. परदेशी IT कंपन्यांना सेफ हार्बर सवलत, अनेक दंड आणि शिक्षेच्या तरतुदींचं सुसूत्रीकरण. हा अर्थसंकल्प 2047च्या विकसित भारताच्या दिशेनं असलेल्या आपल्या प्रवासाचा पाया असल्याचं सांगत पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाचं केलं कौतुक. विकसित भारताकडे पाऊल टाकणाऱ्या या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळणार 1 लाख कोटी रुपये. मुख्यमंत्री. एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 58 धावांनी विजय. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं कार्लोस अल्कराज यानं पटकावलं विजेतेपद. सर्बियाचा नोवाक जोकोविच याचा केला पराभव.